पुनर्वसन ऐकायला किती साधा शब्द आहे, पण ज्यांनी तो जगलाय त्यांनाच माहिती आहे शब्दामागं दुःख किती लपलेलं असतं. आज जिथे पाणी दिसतंय तिथे एकेकाळी आमचा गाव होता. इथं आमची घरं होती, अंगणं होती, शाळा होती, मंदिर होती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आमचं संपूर्ण आयुष्य होतं. दरवर्षी नदीचं पाणी कमी झालं की हे अवशेष दिसायला लागतात. काही लोकांसाठी हे फक्त दगड असतील, मातीचे ढीग असतील, पण आमच्यासाठी ही आमची घरं आहेत, आठवणी आहेत. या भिंतींनी कधी हसणं पाहिलंय, कधी रडणं पाहिलंय. इथंच कितीतरी पिढ्या आमच्या लहानाच्या मोठ्या झाल्या. असं घर सोडणं इतकं सोपं नसतं, कारण घर म्हणजे फक्त 4 भिंती नसतात. घर म्हणजे कितीतरी आठवणी असतात, आयुष्य असतं. नवीन गावात राहायला गेलो, पण जुनं गाव कधीच मनातून गेलं नाही. आजही जेव्हा पाणी ओसरतं आणि हे अवशेष दिसतात, तेव्हा जुन्या आठवणी पुन्हा जिवंत होतात. लोक म्हणतात गाव बुडलं, पण खरं सांगायचं तर गाव अजूनही जिवंत आहे, त्या लोकांच्या मनात, आठवणीमध्ये आणि उरलेल्या भिंतींमध्ये. पुनर्वसनाने आम्हाला नवीन पत्ता दिला, पण गाव मात्र अजूनही जुनंच आहे.